नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिनी दैनंदिन चिंतन भाग 247 आणि 248. नाभीतून निर्माण झालेले कमळ म्हणजे आपण असल्याची जाणीव होय. हीच अखिल विश्वाची ज्ञान कळा आहे. याच ज्ञान कळेत आपण असल्याच्या जाणीवेत अखिल विश्व निर्माण झाले आहे. ही ज्ञान कळा, हे आपण असल्याचे ज्ञान आपण 5 इंद्रियापैकी एखाद्या इंद्रियाने तरी पकडू शकतो काय? अर्थात नाही. हे इथे ऐकलेले जर ध्यानात राहिले, स्मरणात राहिले, तर जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला कधीच क्लेशकारक वाटणार नाही. देह मन बुद्धी म्हणजेच मी हा रूढिग्रस्त संस्कार फार जड, तो पातळ होतच नाही. यावर एकच उपाय, गुरुवचनाला चिकटून राहणे. कोणते गुरुवचन? सध्या तू स्वतःला जे जे काही समजतो ते तू मुळीच नाहीस, याचाच शोध घे. तू काय आहेस, काय नाहीस, अशी पूर्वधारणा करून मात्र तो शोध करू नको. तुला शोधांती म्हणजे जे जे तू नाहीस ते बाहेर फेकतास एक स्थिती अशी येईल की शोधच तुला बंद करावा लागेल. त्यावेळी जे उरेल तेच तू असशील. इथे काही मानण्याचा अथवा काही न मानण्याचा मुळीच प्रश्न येत नाही. हा रोकडा अनुभव आहे. पाण्यासाठी खड्डा करताना ओंजळीने जे पाणी नाही ते बाहेर फेकावे लागते व खड्डा अधिकाधिक खोदावा लागतो. पण थंड पाण्याचा स्पर्श होताच आणि ओंजळभर अमृता समान पाणी हाती आले की ते आपण मात्र बाहेर फेकू शकत नाही. आता शोध संपला. आता फक्त शांत निवांत असा. देह मन माझे रूप मानता तोपर्यंत नसलेले सर्वच्या सर्व तुम्हाला खरे वाटते आणि देह रहित झाल्यावर जे कळते ते केवळ शब्दरूप आहे. सुखदुःख हर्ष विषाद ताणतणाव देण्याच्या लायकीचे नाही, केवळ कागदी वाघ आहे. इथे सर्व बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे हे समजते. पण आपण याच पंक्तीत बसण्याचा आपला आटोकाट प्रयत्न असतो. श्री निसर्गदत्त महाराज नेहमी विचारत, ज्याचा आत्मप्रकाश मरत नाही तो मरतो काय? फक्त या आजच्या स्वरूपात राहणार नाही इतकेच, पण आज ज्या असणेपणात तुम्ही आहात त्याच असणेपणात पृथ्वीवरील सर्व वृक्षलता प्राणी मात्र तुम्ही असलेल्या असणेपणातच आहात. पण हे रूप ज्याच्यामुळे भासते तोच तो प्रकाश होय. श्रीचरण, हरिचरण, हरचरण, गुरुचरण म्हणजे तुम्ही असल्याचीच हालचाल होय. भगवंताचे भगवंत पण हेच आहे. अवघे आहे ते सगुण ब्रह्मच आहे. हे ज्याच्यात सामावले आहे ते आहे निर्गुण परब्रह्म. ह्या सामावलाची सीमारेषा नाही. पाण्याच्या पिशवीतच पाणी भरावे त्याप्रमाणे. तसे श्री निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात की मी आहे हा तुला मिळालेला मंत्र हा महामंत्र आहे. ब्रह्म हे तुझेच निजरूप आहे. याच मंत्राने त्याला हाक मार, ते प्रगटच आहे. 10 लाखाची लॉटरी लागली हे कळाल्यावर आपण लगेच श्रीमंत एका क्षणातच होतो ना, तसे हे आहे. असा बदल किती वेळात झाला? क्षणात. बातमी मिळाल्याबरोबर. मग गुरुमंत्र यांनी असा क्षणात बदल होणार नाही की काय, ही शंकाच नको. बदल हा होणारच. अशा गुरुसज्ञेने मरणाचे भय म्हणजे काय
हे आपल्याला माहीतच पडत नाही. कारण याच गुरुश्रद्धेने आपण असणेपणा म्हणून अजन्माच आहो हे अगोदरच आपल्याला कळले आहे. म्हणून अशाश्वत अशा देहश्रद्धेचे पूजन करू नका. देहाचा उपयोग आत्मश्रद्धेचे पालन करण्याकरता करा. त्याचा दुरुपयोग करू नका. आत्मश्रद्धेचे रक्षण करा. अवांछितरित्या मिळालेली ही श्रद्धा तुम्ही तुम्हीच असल्याच्या रूपात आणि तुम्ही तुम्हीच आहात या वेगळे काहीच नाही. या रूपात ती नित्य हजर आहे. याचीच भक्ती करा. प्रेम म्हणजे आपणाबद्दल आपली आवड. तुम्ही असल्याची श्रद्धा हीच परमात्म्याची मंगल शुद्ध ज्ञानमूर्ती आहे. देह मनाची ओळख सुद्धा याच आत्मे श्रद्धेतून म्हणजे आपण आहो यातूनच निर्माण झाली आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. भाग 248. श्री महाराज स्पष्ट सांगतात, ध्यान करा असे आपण म्हणतो तेव्हा आपण नेमके काय करावे? ध्यानात धरा असे आपण म्हणतो तेव्हा नेमके काय ध्यानात धरावे? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अवांछनीयरित्या आलेले, आगंतुक असे आलेले तू असल्याचा आठव. जो तू म्हणून नित्य हजर आहे त्याच आठवाकडे लक्ष ठेवा. या आठवाकडे लक्ष ठेवण्याकरता काहीच साधना करावी लागत नाही. फक्त या आठवाकडे लक्ष ठेवण्याचे महत्त्व किती आहे, हे किती अपरिमित आहे, हे मात्र कळकळीने मनापासून पटायला हवे. परत हे पटण्याकरता काही साधन आहे का, हे तुम्ही विचारू नका. याकरता तसे काही साधन नाही. गुरुवचनावरील श्रद्धेचे महत्त्व पटायला गुरुवचनावरील श्रद्धा हेच साधन आहे. असे ध्यान म्हणजे काहीही न करता राहणे. केवळ आपण आपणच आहो या वेगळे आपण दुसरे तिसरे काहीही नाही. या गुरुवचनाला घट्ट मिठी मारून राहणे होय. विश्वदेव, विश्वात्मा, जगदीश हे सर्व रुग्णावस्थात पाहिलेली स्वप्ने आहेत. हे टिकणारे नाही. यात सत्य नित्य असे काही नाही. यात सत्य म्हणून जे आहे ते फक्त तूच आहेस. हे जग अपूर्ण आहे तर पूर्ण काय आहे? हे सर्व अपूर्ण आहे असे जो ओळखतो तो मात्र पूर्ण आहे. हे उघडे नागडे ध्यान ज्यांनी लक्षात घेतले तो तात्काळ अलख निरंजन. वेदांचा शेवटचा शब्द, शेवटचा शोध मी आहे इथे संपतो. तेथे नाही असे काहीच नाही. ज्याचे आत्मभान जात नाही, ज्याचा आत्मप्रकाश मरत नाही, तो मरतो काय? अर्थात नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तू असल्याची श्रद्धा अंतर्यामी वागवत राहशील तर तुमचे आचरण पण सहजपणे चांगल्या अर्थाने बदलत राहील. हा नियमच आहे. ती श्रद्धाच आपणहून सत्वशील आहे. ही श्रद्धा जर मनापासून वागवली तर म्हणजे जागी ठेवली तर सर्व पथ्ये आपोआप कळतील. असणे पण इथे फक्त आपण अवांछितपणे आहो इतकीच श्रद्धा जागृत ठेवणे अति महत्वाचे आहे. वागणूक कशी ठेवावी याला अजिबात महत्व नाही. तुमची वागणूक आपोआप सत्वशीलच असेल. आत्मश्रद्धेशिवाय देह म्हणजे मढे, या अशा मड्याचे वारस होऊ नका. तुम्हाला तुमच्या योग्यतेची जाणीव जशी जशी कळत जाईल तशी तशी तुमची वागणूक पण बदलेल. जगाला जो अपाय वाटतो तीच गोष्ट सद्गुरु वाणीला घट्ट चिटकल्यामुळे कायमची कामाची झाली. जगण्याकरता कुरकुर न करता जगा. मी ब्रह्म आहे अशी बदललेली सत्ता असा. म्हणजे तुमचे आचरण आपोआप बदलत जाईल. ती श्रद्धाच आपणहून योग्य अशी वागू लागेल. म्हणून सद्गुरु वचन हेच ज्ञान, तीच स्थिती, तीच गती, ती अंतरी दृढ धरा. बाकी सर्व साधनेही गौण आहेत. मोक्ष म्हणजे काय? ह्या सर्वच वेड्या कल्पना सोडून उगे राहा, निवांत राहा.
व वाचलेले ऐकलेले सद्गुरूचे वचन तोच आपल्याला मिळालेला मंत्र असा समजा. सर्वच भाग्यवान नसतात ज्यांना गुरुकडून प्रत्यक्ष मंत्र मिळेल असे. म्हणून महाराज म्हणतात, गुरुवचन आठवत राहा व बिगर वाचेने त्याचा जप म्हणजे चिंतन चालू ठेवा. सद्गुरूच्या वाचेचे स्मरण हेच दर्शन आणि त्यांचे दर्शन म्हणजेच तुमचे दर्शन असे राहा, असे असा. सद्गुरूला मानवासारखा भजू नका. जे असे करतात ते फक्त आणि फक्त भौतिक फायद्यासाठीच, लौकिक फायद्यासाठीच तसे करतात. ही ज्ञान भक्ती नव्हे. आपण असल्याचे वैभव आपले आपणच म्हणजे कुणीतरी सांगण्या अगोदरच जाणले पाहिजे, किंवा निदान तसे सांगितल्यानंतर तरी ते जाणले पाहिजे. जो निशब्द होऊन शुद्ध जाणवे स्थिर होतो त्यालाच अद्वैत ज्ञान प्राप्ती होते. शब्दांचा उल्लेख होण्यापूर्वी जे आहे ते कुणीच असे नव्हे व काहीच असे पण नव्हे, याकरता स्पष्ट बोध व्हायला हवा. तो भव नव्हे किंवा अभव नव्हे. तू असल्याची तुझी जाणीव, अगोदरचे असणारे असणेपण, हाच गुरुचा प्रकाश, तेच शुद्ध ज्ञान, तेच तू अस.